वंदे मातरमच्या त्या 4 कडव्यांवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापतंय। वंदे मातरमच्या काही विशिष्ट कडव्यांवरून देशामध्ये पुन्हा एकदा संघर्ष आता पेटतोय। गृह मंत्रालयाने नुकत्याच एका नवीन नियमावलीद्वारे सर्व औपचारिक कार्यक्रमांमध्ये आणि शाळांमध्ये गीताच्या सर्व 6 कडव्यांचं गायन करावं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं। यावरून देशभरातून विविध प्रतिक्रिया देखील आल्या। महत्वाचं म्हणजे मुस्लिम संघटनांकडून याला पूर्णपणे विरोध केला जातोय। गृह मंत्रालयाच्या नवीन आदेशानुसार राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे सर्व 6 कडवी गायले जाणं आवश्यक आहे। यापूर्वी फक्त 2 कडव्या गायल्या जात होत्या। हे नियम शाळा, सरकारी कार्यालय आणि औपचारिक कार्यालयांमध्ये लागू होणार आहेत। दरम्यान यावर मुस्लिम विद्वान आणि संघटनांनी म्हटलंय की वंदे मातरम मधील काही कडव्यांमध्ये भारत मातेचा देवी म्हणून उल्लेख केलाय आणि देवी देवतांचा संदर्भ आहे, ज्यामुळे गीत त्यांच्या धर्मनियमांशी संघर्ष करतोय। दरम्यान इस्लाममध्ये अल्लाशिवाय कोणतीही पूजा मान्य नसल्यामुळे या कडव्यांची बोलणी असल्याच्या विरोधामध्ये त्यांनी सांगितलंय। त्यामुळे ते हे गाऊ शकत नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय। त्यामुळे आता एक नवीन वाद निर्माण होत असल्याचं म्हटलं जातं। वंदे मातरम बसवलेले प्रथम 2 कडव्या भारत मातेसाठी राष्ट्रगीत म्हणून मान्य असून मागील काही कडव्यांमध्ये धार्मिक प्रतीकांचा समावेश आहे। त्यामुळे या प्रकारच्या विरोधामुळे आपल्या गीतातील काही भाग 1937 मध्ये हटवण्यात आले होते असं देखील म्हटलं जातंय। त्यामुळे राष्ट्रीय गीताचे पूर्ण 6 कडवी अनिवार्य करण्याचे सरकारचे आदेश आहेत। मात्र मुस्लिम संघटनाचा याला पूर्णपणे विरोध आहे। त्यामुळे यावर आता काय पाऊल उचललं जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल।